लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान घोटाळा झाल्याचा आरोप केला होता। तर अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांची नावे मतदार यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आली असाही आरोप राहुल गांधींनी केला होता। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव होणार आहे, त्यामुळे निकालापूर्वी जाणीवपूर्वक एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं फडणवीस म्हणाले। तर काँग्रेस नेत्यांनी आत्मचिंतन करावं असा सल्लाही फडणवीसांनी विरोधकांना दिला आहे। असं आहे, पहिले तर याचं सगळं उत्तर हे इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे। किती मतदार वाढले, ते कुठे वाढले, ते कसे वाढले, इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे। आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत। मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही।